लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मित्रांनो, आपल्या या माय मराठीला नुकताच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। तर अभिजात भाषा म्हणजे काय, त्याच्यानंतर हा अभिजात भाषा आपल्याला समजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण हा आपल्या महाराष्ट्र GS रिसर्च सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे। मी प्राध्यापक शैलेश किरपान आपल्यासाठी अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषा हा दर्जा कोण देतोय, त्याच्यानंतर आतापर्यंत आलेल्या अभिजात भाषा म्हणजे दर्जा कोणकोणत्या भाषेला मिळालेला आहे आणि आता नवीन कोणकोणत्या अभिजात भाषा आहेत आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणकोणत्या समित्या नेमल्या आहेत आणि काय काय प्रयत्न झाले आहे, त्याच्यावर आज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, तर अभिजात भाषा दर्जा समजून घेताना आपल्याला नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय याकडे लक्ष द्यायचं आहे। तर चला तर मग सुरू करू। जर हा व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्रांसाठी मैत्रिणींसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर्षीपासनं आपल्या GS मध्ये अजून एक प्रश्नाची भर पडलेली आहे, जो प्रश्न असा राहील की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला। हा दरवर्षी आता प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। तर त्याच अनुषंगाने आपण अभिजात भाषा दर्जा समजून घेऊ की अभिजात भाषा नेमकं काय आहे। तर चला तर मग तर अभिजात भाषेचा अर्थ काय आहे, तर लक्षात घ्या। अभिजात भाषा, आता अभिजात म्हणजे काय, अभिजात म्हणजे सुसंस्कृत। अभिजात म्हणजे सुसंस्कृत भाषा, सुसंस्कृत भाषा, जुन्यात जुनी भाषा, ती पुराण भाषा। म्हणजे हा दर्जा म्हणजे जी भाषा जुन्यात जुनी आहे, सुसंस्कृत आहे, त्या भाषेला आपण हा म्हणजे काय म्हणतोय, अभिजात भाषा म्हणतो। जी भाषा काय असते, खानदानी असते, जी भाषा काय असते, खानदानी असते, जुन्यात जुनी असते, तिचा दर्जा हा उच्च प्रकारचा असतो, त्या भाषेला अभिजात असे म्हणतात। त्याला काय म्हणतात, अभिजात असे म्हणतात। म्हणजे उच्च दर्जाचा, त्याच्यानंतर खानदानी, सुसंस्कृत हा जो असतो त्याला आपण अभिजात म्हणतोय। आणि भाषा म्हणजे काय, तर जे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं जे साधन आहे त्याला आपण भाषा म्हणतो। मग अभिजात भाषा म्हणजे काय, उच्च दर्जाची भाषा म्हणजेच काय होय, अभिजात भाषा होय। तर हा अभिजात भाषा म्हणजे काय, तर उच्च दर्जाची जी भाषा ही उच्च दर्जाची असते, सुसंस्कृत असते, जी काय असते खानदानी भाषा असते, त्या भाषेला आपण अभिजात भाषा असे म्हणतोय, अभिजात भाषा असे म्हणतोय। त्याच्यानंतर बघा, मग हा दर्जा देतोय कोण, मग हा दर्जा कोण देतोय, तर 2005 पर्यंत हा दर्जा गृह मंत्रालय द्यायचा। कोणता, गृह मंत्रालय द्यायचा। त्याच्यानंतर बघा, हा 2005 पर्यंत 2005 पर्यंत हा दर्जा कोण देत होता, गृह मंत्रालय देत होता। आणि 2005 नंतर हा जो दर्जा देणं चालू केला आहे तो आहे म्हणजे केंद्र सरकारचं जो सांस्कृतिक मंत्रालय आहे, केंद्र सरकारचं जो सांस्कृतिक मंत्रालय आहे तो मंत्रालय हा दर्जा देत असतोय, अभिजात भाषेचा हा दर्जा देत असतोय। लक्षात ठेवा की अभिजात भाषेचा मग दर्जा कोण देतोय। आपल्याला असा प्रश्न आला तर आपल्याला अगोदर 2005च्या अगोदर गृह मंत्रालय द्यायचा आणि त्याच्यानंतर 2005 नंतर हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे हा दर्जा देण्यात आलेला आहे। मग हा दर्जा देण्यासाठी निकष कोणकोणते आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे। मग हा दर्जा
देण्यासाठी निकष कोणकोणतं? तर बघा, ज्याही भाषेला हा दर्जा द्यायचा असेल, ज्याही भाषेला दर्जा द्यायचा असेल ती भाषा काय असावी? अगोदर तर जुनी असावी. जुनी असावी म्हणजे काय असावी? 1-2 वर्षातली असावी, 100 वर्षातली असावी का? नाही. तर ती भाषा कमीत कमी 2000 ते 2500 वर्ष जुनी असावी. म्हणजे त्या भाषेला जेव्हा तो दर्जा देण्यात येईल ती म्हणजे ती भाषा कमीत कमी ती जुनी भाषा असावी. त्याच्यानंतर जुन्यात असली तरी मग झालं का? नाही. अजून त्या भाषेवर कोणत्याही भाषेचं प्रभुत्व नसावं. म्हणजे त्या भाषेवर कोणतीही जी दुसरी भाषा आहे, परकीय भाषा आहे, देशी भाषा आहे, या भाषेचा काय नसावा? प्रभाव नसावा. ह्या क्रायटेरिया पकडून त्या भाषेला अभिजात भाषेचा काय दिला जातो? दर्जा दिला जातो. अजून त्या भाषेमध्ये ज्याही भाषेला हा दर्जा द्यायचा आहे त्याच्यामध्ये ग्रंथसंपदा आहे ती उच्च कोटीची असावी. म्हणजे ती आणि त्याचं कमीत कमी लिखाण म्हणजे तिचं जो लिखाण असेल तो लिखाण कमीत कमी 2-2.5 हजार वर्षापूर्वीपासून ती चालत आली असावी. तसेच जी आता आधुनिक भाषा असेल, आधुनिक भाषा आणि जी प्राचीन भाषा असेल, म्हणजे जसं आपलं मराठी समजून घ्या, मराठी ही आताची मराठी आणि जी जुनी मराठी असेल म्हणजे जवळपास 11व्या शतकातील त्याच्यानंतर 8व्या शतकातील जी मराठी असेल याच्यामध्ये बरंच साम्य असावं. हे जे निकष जी भाषा पूर्ण करेल त्या भाषेला हा दर्जा दिला जातो आणि हा दर्जा आपल्या मराठीला यावर्षी मिळालेला आहे. ठीक आहे. तर बघा, मग हा दर्जा देण्याचे निकष कोण होते? 3-4 निकष आहेत. एक तर भाषा ही जुनी असावी, त्याच्यानंतर त्या भाषेवर कोणत्याही भाषेचा काय नसावा? प्रभाव नसावा. तसेच ती भाषा आधुनिक भाषा आणि काय जी जुनी भाषा असेल त्याच्यामध्ये साम्य असावे. त्याच्यानंतर बघा, मग दर्जा मिळाल्यावर काय होतं? जर समजा एखाद्या भाषेने हा क्रायटेरिया पूर्ण केला, एखाद्या भाषेने क्रायटेरिया पूर्ण केला तर मग हा दर्जा मिळाल्यावर काय होईल? तर दर्जा मिळाल्यावर त्या भाषेला त्या भाषेच्या संवर्धनासाठी कमीत कमी केंद्र सरकार त्याची जिम्मेदारी घेते की नाही बा, या भाषेला काय आपण लुप्त होऊ द्यायचं नाही, या भाषेचं आपण काय करायचं आहे? संवर्धन करायचं आहे. मग दरवर्षी अशा ज्या भाषा असतील, अशा ज्या अभिजात भाषेचा दर्जा मिळणाऱ्या भाषा असतील त्या भाषांना केंद्र सरकार दरवर्षी अनुदान देते. अनुदान म्हणजे जवळपास 500 कोटी एका भाषेसाठी म्हणजे 500 कोटीपर्यंत ती खर्च करते दरवर्षी भाषेवर. मग त्या भाषेमधून त्या आलेल्या पैशातून काय होईल? जसं आपल्या मराठीला दर्जा मिळालेला आहे मग तिला काही अनुदान मिळेल तर त्या मराठी भाषेचे काही ग्रंथालय मोठ्या प्रमाणात, युनिव्हर्सिटीज निर्माण होतील. त्याच्यानंतर त्याच्यामधले जी साहित्य संपदा होती त्याच्यावर अजून संशोधन होईल. असं तो दर्जा मिळाल्यावर त्याच्यामध्ये असे खूप सारे बदल घडून येऊ शकतात आणि ती भाषा अजून प्रगत होऊ शकते. हा खरं म्हणजे त्या दर्जा मिळवण्याचा मागचाच खरंच उद्देश असतो. कारण की ती भाषेचं आपल्याला काय करायचं आहे? संवर्धन करायचं आहे. याच्यासाठीच हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी आपल्या भारतातील ज्याही भाषा आहेत ते प्रयत्न करत असतात. ठीक आहे. तर मग अभिजात भाषा मिळेल, त्यांना अनुदान मिळेल आणि अनुदान मिळाल्यानंतर त्या भाषेच्या संवर्धनासाठी आपल्याला काम करता येईल. त्याच्यानंतर बघा, मग आहे की आतापर्यंतच्या अभिजात भाषा कोणत्या? आतापर्यंतच्या म्हणजे कालपर्यंतच्या भाषा कोणकोणत्या आहेत? तर आपल्याकडे अभिजात भाषा म्हणजे सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा हा तमिळ भाषेला देण्यात आलेला आहे. तमिळ. त्याच्यानंतर जी भाषा आहे ती आहे संस्कृत. त्याच्यानंतर संस्कृत आहे. बघा, आतापर्यंत आपल्याकडे किती 6 भाषांना काय दिलेला आहे? अभिजात भाषेचा काय दिलेला आहे? दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि एक उडिया, या 6 भाषांना आतापर्यंत दर्जा मिळालेला होता.
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. तर तमिळला सर्वात अगोदर 2004 हा दर्जा मिळाला आणि हा दर्जा गृह मंत्रालयाने दिला. मी सांगितलं आहे तुम्हाला की दर्जा कोण देतो. 2005 अगोदर गृह मंत्रालय द्यायचा आणि 2005 नंतर कोणता मंत्रालय देतोय, सांस्कृतिक मंत्रालय देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा संस्कृत, जी तमिळ मिळालं सर्वात अगोदर 2004 त्याच्यानंतर जी आहे संस्कृत भाषा, संस्कृत भाषेला दर्जा मिळाला 2005 तेलुगू आणि कन्नड भाषांना जो दर्जा मिळाला 2008 मल्याळम या भाषेला 2013 मिळालेला आहे आणि उडिया या भाषेला 2014 हा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. तर लक्षात असू द्या की ज्या आतापर्यंतच्या भाषा होत्या त्या 6 भाषा होत्या. ठीक आहे. तर त्या भाषा लक्षात ठेवताना तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत, उडिया या 6 भाषांना आतापर्यंत आपल्याकडे भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग आता आपल्याकडे नवीन अभिजात भाषा कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये आपली एक माय मराठी ही आपली मातृभाषाला सुद्धा दर्जा मिळालेला आहे. तर आतापर्यंत ज्या नवीन यावर्षी भाषा ना दर्जा देण्यात आला आहे त्याच्यामध्ये आपली मराठी ही भाषा आहे. त्याच्यानंतर मराठी ही भाषा आहे. त्याच्यामध्ये पाली ही भाषा आहे, पाली. त्याच्यामध्ये बंगाली ही भाषा आहे, बंगाली ही भाषा आहे. त्याच्यामध्ये बंगाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आसामी भाषा आहे, आसामी, आसाममध्ये बोलली जाणारी आसामी, आसामी ही भाषा आहे. आणि याच्यामध्ये एक प्राकृत ही भाषा आहे, प्राकृत. अशा आता गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र सरकारने नुकत्याच मोदी सरकारने या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर बघा या 5 भाषांना अभिजात, तर तमिळ ही अगोदर ह्या 6 भाषांना देण्यात आल्या होत्या. आता केंद्र सरकारने 5 भाषांना काय देण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आला आहे. म्हणून आता टोटल अभिजात भाषा दर्जा मिळवणाऱ्या एकूण भाषा टोटल किती झालेल्या आहेत, 11 भाषा झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपली मराठी ही भाषा आहे. मग मराठी भाषा आहे, मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा याच्यासाठी कोणत्या समित्या नेमल्या होत्या, तर आतापर्यंतच्या थोडं याच्यामध्ये आपण मराठीला दर्जा देण्यात आलेला आहे. तर मग मराठीला दर्जा देण्यात आला आपल्या, तर लक्षात असू द्या मराठीला दर्जा देण्यात आला आहे. तर मराठीचा जेव्हा आपण दर्जा बघू, तर आपल्या या मराठीला दर्जा देण्यात आला आहे. तर मराठीला 2024 आपल्या या मराठीला दर्जा देण्यात आला आहे. आणि हा दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे. केंद्र सरकारचं कोणतं मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा मग आताचे केंद्रीय मंत्री कोण आहेत, सांस्कृतिक केंद्रीय मंत्री कोण आहेत, तर गजेंद्र सिंग शेखावत हे सध्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्या अंडरमध्ये आपल्या भाषेला दर्जा देण्यात आलेला आहे. मग मराठीला दर्जा देण्यात आला आहे. तर आताचे पंतप्रधान सुद्धा विचारतील कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, तर आपल्या भारताचे लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या काळामध्ये आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तसेच मग जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारतील. तर सध्याचे आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते श्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री असताना हा मराठीला दर्जा मिळालेला आहे. मग याच्यासाठी काही प्रयत्न झाले का, तर हो याच्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. याच्यासाठी सर्वात अगोदर एक समिती आणली होती. त्या समितीचं नाव आहे रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ पठारे समिती ही 2012 आणण्यात आलेली होती, रंगनाथ पठारे समिती. आणि या समितीने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, रंगनाथ पठारे समिती. आणि ही पहिली समिती आहे जी काय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी नेमलेली ही पहिली समिती आहे, रंगनाथ पठारे समिती 2012ची. त्याच्यानंतर अजून एक समिती नेमली होती, तिचं नाव होतं हरी नरके समिती.
हरी नरके समिती, ही समिती 2020 मध्ये नेमण्यात आलेली होती आणि त्यावेळेसुद्धा या भाषेला, आपल्या मराठी भाषेला दर्जा देण्यात आलेला नव्हता. ठीक आहे. मग 2022 मध्ये हे हरी नरके मरण पावले आणि त्याच्यानंतर नवीन एक 2024 मध्ये एक समिती आणलेली आहे. त्या समितीचं नाव आहे ज्ञानेश्वर मुळे समिती 2024. आणि या 2024 मध्ये या समितीने जो अहवाल प्रस्तावित केला, अहवाल सादर केला आणि त्याच्यानंतरच आपल्या मराठीला 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर मित्रांनो बघा, आपली अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी ही माय मराठी ही जवळपास कितवी भाषा ठरलेली आहे? 7वी भाषा ठरलेली आहे. ठीक आहे. तर मग आतापर्यंतच्या ज्या अभिजात भाषा झालेल्या आहेत तर त्या लक्षात ठेवायचं आहेत आपल्याला. सर्वात अगोदर तमिळ या भाषेला मिळालं, त्याच्यानंतर संस्कृतला मिळालं, त्याच्यानंतर तेलुगूला मिळालं, त्याच्यानंतर कन्नडला मिळालं, त्याच्यानंतर मल्याळम, त्याच्यानंतर कोणती आहे? उडिया, त्याच्यानंतर मराठी, बंगाली, पाली, आसामी आणि प्राकृत अशा 11 भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या प्रत्येक महाराष्ट्रात किंवा जगात आपली माय मराठी चांगल्या याच्यामधून तिचं उत्कर्ष होईल हीच आशा ठेवून या व्हिडिओला समाप्ती करत आहे. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. करपत